घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 9067 75 15 75. देवळाली प्रवरा या ठिकाणी महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं दिनांक 9 ते 16 फेब्रुवारी दरम्यान गोरख काका महाराज चव्हाण यांच्या सुश्राव्य वाणीतून पार पडलेल्या श्री शिवमहापुराण कथा आणि शिवलीलामृत पारायण सोहळ्याची सांगता हरिभक्तपरायण भागवताचार्य सरगमताई महाराज आगळे यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादाच्या वाटपानं पार पडली आहे. यावेळी हरिभक्तपरायण भागवताचार्य सौ सरगमताई महेश महाराज आगळे म्हणाल्यात की काल्याचे कीर्तन ऐकल्यानं मनुष्य पापमुक्त होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला आले नसते तर आज आपल्याला कीर्तन करायचे की नाही यासाठी मोगलांची परवानगी घ्यावी लागली असती. अशा थोर छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा आहे. भगवान परमात्मा श्रीकृष्ण जन्मावर सुंदर अशी कीर्तन सेवा त्यांनी केली. तब्बल 2 तास सुरू असलेल्या कीर्तनात श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. शिवपुराण कथा सोहळ्यासाठी समस्त देवळाली प्रवरा शहरवासीय आणि महाशिवरात्री उत्सव कमिटी, समस्त देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांनी 7 दिवस विशेष परिश्रम घेऊन साजरा केलाय. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष भीमराज कदम, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे, डॉक्टर अशोक मुसमाडे, नानासाहेब पठारे, शिवाजी मुसमाडे, कृष्णराव कदम, भास्करराव तांबे, अशोक खुरुद, राजू अण्णा चव्हाण, लिंबाजी इंगोले, जालिंदर मुसमाडे, राम शिंदे, साई प्रतिष्ठानचे डॉक्टर पांडुरंग मुसमाडे, अनंत कदम, गायनाचार्य जालिंदर महाराज साळुंके, बाळासाहेब मुसमाडे, बापू तरवडे, दत्ता गागरे, दत्तात्रय होले, देवराम कडू, सुखदेव हुडे, गोविंद चव्हाण आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींची उपस्थिती ही लक्षणीय होती. कीर्तन सेवेनंतर शिवभक्तांना आमटी भाकर महाप्रसादाचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.